भारत स्वतंत्र झाला खरा, पण तेव्हा नकाशावर आजचा महाराष्ट्र नव्हता की गुजरात नव्हता. तेव्हा अस्तित्वात होतं ते अवाढव्य द्विभाषिक बॉम्बे स्टेट. आणि या राज्याच्या सत्तेच्या चाव्या होत्या एका अशा व्यक्तीच्या हातात ज्यांच्या एका निर्णयामुळे पुढे मुंबईच्या रस्त्यावर रक्ताचे पाठ वाहणार होते. ते म्हणजे बॉम्बे स्टेटचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई. 1 मे आपण याला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. पण तुम्हाला ठाऊक आहे का की या एका तारखेसाठी मुंबईच्या रस्त्यावर 107 मराठी जणांच्या रक्ताचा सडा पडला होता. ही गोष्ट आहे त्या संघर्षाची ज्याने दिल्लीचं तख्त हलवलं. या संघर्षाने जगाला दाखवून दिलं की मराठा तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. आज आपण पाहणार आहोत ती गोष्ट बॉम्बे स्टेटच्या फाळणीची आणि मुंबईसाठी दिलेल्या बलिदानाची आणि त्या रक्तरंजित अशा इतिहासाची. स्वातंत्र्यानंतर आजचा महाराष्ट्र आणि गुजरात मिळून एक विशाल बॉम्बे स्टेट होतं. यात महाराष्ट्र, गुजरात, कच्छ आणि सौराष्ट्राचा समावेश होता. पण जेव्हा भाषावर प्रांत रचनेची मागणी सुरू झाली तेव्हा मुख्य प्रश्न उभा राहिला, मुंबई कोणाची? केंद्राला मुंबई महाराष्ट्राला द्यायची नव्हती. केंद्र सरकारने एक प्रस्ताव मांडला ज्याने आगीत तेल ओतलं. प्रस्ताव असा होता, गुजरातचे वेगळे राज्य करा, महाराष्ट्र विदर्भासह वेगळं राज्य करा, पण मुंबईला केंद्रशासित प्रदेश बनवा. इथलं मराठी रक्त खवळलं. मुंबई शिवाय महाराष्ट्र ही कल्पना कुणालाच मान्य नव्हती. सी.डी. देशमुखांसारख्या दिग्गजाने अर्थमंत्री पदाचा राजीनामा दिला. अण्णाभाऊ साठे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सेनापती बापट, आचार्य अत्रे, एस.एन. जोशी, प्रबोधनकार ठाकरे इत्यादींनी मात्र रान पेटवलं. मुंबईला केंद्रशासित प्रदेश करण्याचा घाट घातला जात होता आणि याच अन्यायाविरुद्ध मराठी जनतेला पेटून उठला. तारीख होती 21 नोव्हेंबर 1955. मुंबईच्या फ्लोरा फाउंटन परिसरात हजारो जनसमुदाय शांततेनं निदर्शन करत होता. पण अचानक शांतता भंग पावली. तत्कालीन मुख्यमंत्री मोरारजी देसाईंच्या सरकारने पोलिसांना गोळीबाराचे आदेश दिले. सलग गोळीबार झाला आणि मुंबईचे रस्ते मराठी माणसाच्या रक्ताने लाल झाले. एकामागून एक देह जमिनीवर कोसळले. या आंदोलनात आणि त्यानंतरच्या संघर्षात एकूण 107 जणांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. होय, या बलिदानानंतर चळवळ आता थांबणारी नव्हती. ती आता आरपारची लढाई बनली होती. दुसरीकडे गुजरातमध्येही इंदुलाल याज्ञिक यांच्या नेतृत्वाखाली महागुजरात आंदोलन सुरू झालं होतं. त्यांनाही कच्छ सौराष्ट्रासह स्वतःचं स्वतंत्र असं राज्य हवं होतं. दोन्ही बाजूंनी वाढता दबाव पाहून अखेर दिल्लीला झुकावं लागलं. द्विभाषिक राज्याचा प्रयोग फसला आणि मुंबईसह महाराष्ट्राचा मार्ग मोकळा झाला. अखेर तो ऐतिहासिक क्षण आला. 1 मे 1960 रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्राचा मंगल कलेश यशवंतराव चव्हाण यांच्या हाती सोपवला. सह्याद्रीने जणू हिमालयाला आपली ताकद दाखवून दिली. पण एक खंत होतीच. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला तरी त्यात बेळगाव, कारवार, निपाणी आणि बिदर यांचा समावेश झाला नाही. अण्णाभाऊ साठेने आपल्या लोकगीतातून ती खंत व्यक्त करतात. माझी मैना गावाकडे राहिली, माझी या जीवाची होती काहिली. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लालबावटा कला पथकाच्या माध्यमातून शाहीर अमर शेख, दना ढवाणकर आणि अण्णाभाऊ साठे या त्रिमूर्तींनी महाराष्ट्र पिंजून काढला होता. याच काळात लिहिलेली या छकडीने महाराष्ट्रावर आजही भुरळ घातली आहे. 107 हुतात्म्यांचं बलिदान सार्थकी लागले आणि सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात एकच गर्जना झाली, जय जय महाराष्ट्र माझा. मित्रांनो, आज आपण ज्या मुंबईत अभिमानाने वावरतो ती या 107 हुतात्म्यांच्या रक्ताने मिळवलेली आहे. पुढच्या वेळी ज्या तुम्ही मुंबईला जाल, तुम्ही हुतात्मा चौकातून जाल, तेव्हा एक क्षण थांबून त्या स्मारकाला नक्की वंदन करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली तर कमेंट्समध्ये जय महाराष्ट्र लिहायला मात्र विसरू नका आणि हा इतिहास आपल्या आवडत्या मित्रांना शेअर करा. जय महाराष्ट्र. मुंबई आपलीच.